वेळ म्हणजे कोणता दिला? स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं. महात्मा फुले गरीब नव्हते. महात्मा फुले 200 एकर शेती होती, 35 एकर फुलांची शेती होती. आज टाटा बिर्ला अदानी अंबानी यांच्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढे टॅक्स त्या काळामध्ये, म्हणजे त्या काळात त्यांच्याकडे जेवढी प्रॉपर्टी होती तेवढा टॅक्स राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ब्रिटिशांकडे भरायचे. महात्मा फुले गरीब नव्हते. महात्मा फुलेने 1874 ला पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट कंपनी काढली. तुम्ही पुण्यावरून साताऱ्याला चाललात, कात्रजचा बोगदा आहे, तो बोगदा महात्मा फुलेच्या कंपनीने बांधलाय. पुण्याहून तुम्ही औरंगाबादला येत आहेत, हिंगोलीला येत आहेत, पुणे स्टेशन बसला बंड गार्डनचा पूल महात्मा ज्योतिबा फुलेच्या कंपनीने बांधलेला आहे. एवढंच नाही तर मुंबई महानगरपालिकेची इमारत, टाइम्स ऑफ इंडियाची इमारत यासारख्या इमारती महात्मा फुलेच्या कंपनीने बांधलेल्या आहेत. महात्मा फुले गरीब नव्हते. आज पुणे शहर ज्या धरणाचं पाणी पितं ते खडकवासला धरण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलेलं आहे. योगदान काय? त्याच राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी खडकवासला धरणापासून जे कॅनॉल निघतात, डावा कालवा, उजवा कालवा, शेतीपर्यंत पाणी आलं पाहिजे, पाणी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे, उत्पन्न निघालं पाहिजे, ही भूमिका मांडणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आहेत. महात्मा फुले गरीब नाहीत. आमच्या महिला कानामध्ये नाकामध्ये सोनं वापरतात. माय माऊल्यांनो, सोन्याच्या कारखाना होता, सोन्याच्या शिक्का बनवणारा कारखाना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा होता. प्रचंड पुणे महात्मा फुले श्रीमंत होते, पण महात्मा फुलेची सून जेव्हा मेली तेव्हा पुणे महानगरपालिकेला बेवारस म्हणून महात्मा फुलेच्या सुनेचा अंत्यविधी करावा लागलेला आहे. एवढी प्रॉपर्टी महात्मा फुले कोणासाठी अर्पण केली? तुमच्या माझ्यासाठी अर्पण केली. हे राष्ट्र घडलं पाहिजे, इथे बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजेत. याच्यासाठी महात्मा फुलेंनी सर्व आर्थिक संपत्तीचा त्याग केला. तुमच्या माझ्यासाठी सगळी संपत्ती दान केलेली, बांधवांना त्याग केलेली आहे.